Hello everyone. So in previous lecture video we see what is meant by antiseptic and disinfectants. Then we are going to see definition of antiseptic and disinfectants, that is define antiseptic and disinfectant. Then we see the classification of antiseptic and disinfectant. So antiseptic and disinfectants are basically classified into 6 classes, that is alcohol and aldehydes, halogen compounds, phenols and related compounds, then mercury compound, dyes, surface active agent, and 7th one is the miscellaneous agent. Then we see the mechanism of action of antiseptic and disinfectant. Okay, so there are basically 3 mechanism of action by which antiseptic and disinfectant are acts. First one is the oxidation of bacterial protoplasm, second one is the coagulation or denaturation of bacterial proteins and disrupt cell membrane. Then third one is the detergent like action, that is increase permeability of bacterial cell membrane. Then now we start with the individual compounds. Okay, what are the compounds having in our syllabus for the under the topic of antiseptic and disinfectant. So आता आपण इंडिव्हिज्युअल कंपाऊंड, प्रत्येक कंपाऊंड डिटेल्समध्ये स्टडी करणार आहोत. सो आपल्याला इथे काय करायचं आहे, मी तुम्हाला आधीसुद्धा सांगितलं की प्रत्येक कंपाऊंडचं स्ट्रक्चर एक्झामला विचारत नाही, पण आपल्याला इन जनरल स्टडी करताना प्रत्येक कंपाऊंडचं स्ट्रक्चर करायचं आहे. पण एक्झामचा जेव्हा स्टडी करायचा आहे तेव्हा सिलेबस कॉपीमध्ये ज्यांना ॲस्टरस्टिक्स म्हणजे एक स्टार मार्क सारखं केलेलं आहे तेवढ्याच कंपाऊंडची स्ट्रक्चर ही एक्झामला विचारली जातात, तेवढ्याच कंपाऊंडची स्ट्रक्चर आणि फक्त त्याच कंपाऊंडचं नॉमेनक्लेचर एक्झामला विचारलं जातं. जसं की आता तुम्ही जर बघितलात सिलेबस कॉपी बघितलात तुम्ही आपली डिप्लोमा सेकंड इयरची, तर त्याच्यात पी सीच्या फार्मास्युटिकल केमिस्ट्री 2ला सिलेबस कॉपीमध्ये अँटीसेप्टिक आणि डिसइन्फेक्टंट टॉपिकमध्ये फक्त 2 कंपाऊंडला ॲस्टरस्टिक केलेली आहे. ती कंपाऊंड आहेत प्रोफ्लोविन आणि क्लोरोक्रेसॉल. सो त्या 2 कंपाऊंडचे स्ट्रक्चर आणि आयुपॅक नॉमेनक्लेचर या चॅप्टरमधल्या एक्झामला विचारणार. बाकी फिजिकल प्रॉपर्टी, युजेस, स्टोरेज कंडिशन कोणत्याही कंपाऊंडचं विचारलं जाऊ शकतं कुठल्याही टॉपिकमध्ये, पण स्ट्रक्चर आणि आयुपॅक नेम ही फक्त त्या स्टार मार्क केलेल्या किंवा ॲस्टरस्टिक्स केलेल्याच कंपाऊंडची तुम्हाला विचारली जाणार. ओके, सो आपण स्टार्ट करूया आता आपलं आजचं पहिलं स्ट्रक्चर, पहिलं कंपाऊंड, पहिला मॉलिक्यूल जो आहे प्रोफ्लॅविन. ओके, सो प्रोफ्लॅविन, स्ट्रक्चर ऑफ प्रोफ्लॅविन स्क्रीनवरती दाखवतोय तुम्हाला. हे प्रोफ्लॅविनचं काय आहे स्ट्रक्चर आहे. सो प्रोफ्लॅविन काय आहे, 3 बेन्झिन रिंग आहेत प्रोफ्लॅविनमध्ये. ओके, सेंटरची जी बेन्झिन रिंग आहे त्याच्या बेसला काय आहे, एका ठिकाणी नायट्रोजन आहे आणि बाकीच्या बाजूच्या ज्या 2 बेन्झिन रिंग आहेत त्याच्यामध्ये कोणता NH2 म्हणजे काय आहे अमायनो ग्रुप अटॅच झालेला आहे. आता जर तुम्ही बघितलात, आपण हेट्रोसायक्लिक कंपाऊंडची पहिली 4 लेक्चर बघितली. ओके, सो त्या तिसरा जो व्हिडिओ होता म्हणजे त्याचं चॅप्टर नेम होतं कॉमन हेट्रोसायक्लिक कंपाऊंड, त्याच्यामध्ये मी तुम्हाला काही बेसिक स्ट्रक्चर दिली होती. ती जर बेसिक स्ट्रक्चर्स जर तुम्ही बघितलात तर त्याच्यामध्ये हे तुम्हाला स्ट्रक्चर मिळेल. जर यात आता इथे प्रोफ्लॅविनचं स्ट्रक्चर काय, 3 बेन्झिन रिंग आहेत, मधल्या बेन्झिन रिंगला बेसला नायट्रोजन आहे आणि बाजूच्या ज्या 2 बेन्झिन रिंग आहेत त्याला अमायनो ग्रुप आहे. पण जर हा अमायनो ग्रुप रिमूव्ह केलात तर हे स्ट्रक्चर तुम्हाला आधीच्या लेक्चरमध्ये मिळेल आणि जे स्ट्रक्चर आहे ॲक्रिडिनचं. ओके, जर या प्रोफ्लॅविनमधून हे जे बाजूचे 2 अमायनो ग्रुप जे आहेत ते जर रिमूव्ह केले 6व्या आणि 3ऱ्या पोझिशनचे, तर काय होईल, ॲक्रिडिन कंपाऊंड तयार होईल. म्हणजेच प्रोफ्लॅविनचा बेसिक रिंग कोणती आहे, प्रोफ्लॅविनची मेजर रिंग कोणती आहे, ॲक्रिडिन. म्हणजे प्रोफ्लॅविन हा कोणापासून तयार झालेला आहे, ॲक्रिडिनपासून. जर ॲक्रिडिनच्या 6व्या आणि 3ऱ्या पोझिशनला अमायनो ग्रुप अटॅच झाला तर ॲक्रिडिनला काय म्हटलं जातं, प्रोफ्लॅविन म्हटलं जातं. आणि ॲक्रिडिनचं नंबरिंग कसं दिलं जातं, कारण आपल्याला आयुपॅक नॉमेनक्लेचर करायचं आहे. सो आपल्याला नंबरिंग कसं केलं जातं, ॲक्रिडिनची जी म्हणजे आपल्या स्क्रीनच्या लेफ्ट हँड साईडची जी रिंग आहे तिथपासून नंबरिंग स्टार्ट होतं 1 2 3 4 आणि 5वा नंबर कुठे दिला जातो, स्क्रीनच्या राईट हँड साईडची जी बेन्झिन रिंग आहे, सेंटरची नाही राईट हँड साईडची, तिच्या बेसपासून 5वा नंबर चालू होतं 5 6 7 8.
9 कुठे येतो, सेंटरला जी बेन्झिन रिंग आहे त्याच्या टॉपला 9 आणि सेंटरला जी बेन्झिन रिंग आहे त्याच्या बेसला 10. म्हणजेच काय, आता मी तुम्हाला सांगितलं आता आयुपॅक नॉमेनक्लेचर करायचं आहे म्हणजे काय, सगळ्यात आधी आपल्याला काय फाइंड आउट करायला लागतील, तर सबस्टिट्युएंट जे आहेत ते काय करायला लागतील, फाइंड आउट करायला लागतील. आता या स्ट्रक्चरमध्ये सबस्टिट्युएंट काय आहेत, एकदम सिम्पल आहेत. कोणते दोन सबस्टिट्युएंट आहेत, अमायनो ग्रुप आहेत, दोन्ही काय आहेत, सेम ग्रुप आहेत. कुठल्या पोझिशनला आहेत, नंबरिंगनुसार 3ऱ्या पोझिशनला अमायनो ग्रुप आहे आणि 6व्या पोझिशनला काय आहे, अमायनो ग्रुप आहे. तर आणि जर दोन सेम ग्रुप असतील तर आपला रूल काय आहे, काय लिहायचं, डाय हा प्रिफिक्स लावायचा आहे. म्हणजे आपण काय लिहिणार, डाय अमायनो. कोणत्या पोझिशनला, 3ऱ्या आणि 6व्या आहेत. सो 3, 6 डाय अमायनो. आता पॅरेंट नेम म्हणजे काय, आपण जर स्ट्रेट चेन असेल तर काय करतो, जेवढे कार्बन ॲटम ते त्याचं काय झालं, पॅरेंट नेम. 4 कार्बन असेल तर ब्युटेन, 5 असतील तर पेंटेन. पण आता इथे स्ट्रेट चेन नाही आहे, इथे काय आहे, 3 बेन्झिन रिंग आहेत. आणि जर अमायनो ग्रुप रिमूव्ह केले तर बेसिक बेन्झिन रिंग कोणती होते, ॲक्रिडीन. म्हणून प्रोफ्लेविनचं आयुपॅक नॉमेनक्लेचर काय झालं, 3,6 डाय अमायनो ॲक्रिडीन. का 3,6 डाय अमायनो, कारण नंबरिंगनुसार 3ऱ्या आणि 6व्या पोझिशनला काय आहे, अमायनो ग्रुप आहे. आणि सेम ग्रुप असतील तर आपण डाय वापरतो, म्हणून डाय अमायनो. नंबरिंग कसं करायचं तुम्हाला सांगितलं आहे, स्क्रीनवर सुद्धा तुम्हाला नंबरिंग दिसतंय. ओके. देन बेसिक रिंग फाइंड आउट कशी करायची, आपल्याला एक आधीला स्ट्रक्चर दिलेली आहे, बेसिक स्ट्रक्चर. त्याच्यामध्ये जर अमायनो ग्रुप रिमूव्ह केला तर राहिलेली रिंग आहे ॲक्रिडीन, म्हणजे ती झाली बेसिक रिंग. म्हणून काय नाव झालं, 3,6 डाय अमायनो ॲक्रिडीन. सो दिस इज रिगार्डिंग द आयुपॅक नॉमेनक्लेचर ऑफ प्रोफ्लेविन. प्रोफ्लेविनचं स्ट्रक्चर आणि त्याचं आयुपॅक नॉमेनक्लेचर आहे 3,6 डाय अमायनो ॲक्रिडीन. ओके. देन नेक्स्ट इज द विच इज द बेसिक रिंग फॉर प्रोफ्लेविन. प्रोफ्लेविनची बेसिक रिंग कोणती, मगाशी सांगितलं, ॲक्रिडीन. ओके. द नेक्स्ट प्रोफ्लेविन काय आहे, सो प्रोफ्लेविन इज ॲक्रिडीन डेरिव्हेटिव्ह. ॲक्रिडीनचा तो काय आहे, एक डेरिव्हेटिव्ह आहे, कारण त्याची बेसिक रिंग जी आहे ती ॲक्रिडीन आहे. द ॲक्रिडीन कॅटायन इज रिस्पॉन्सिबल फॉर अँटीबॅक्टेरियल ॲक्टिव्हिटी. हा जो ॲक्रिडीन जी रिंग आहे, म्हणजे बेसिक रिंग आहे, ती आहे म्हणून प्रोफ्लेविनला काय आहे, अँटीबॅक्टेरियल ॲक्टिव्हिटी आहे. प्रोफ्लेविन जी काय मायक्रो ऑर्गॅनिझम किल करतो तो कोणामुळे करतो, या ॲक्रिडीन रिंगमुळे. सो अँटीबॅक्टेरियल ॲक्टिव्हिटी इट इज ड्यू टू द ॲक्रिडीन रिंग. द ॲक्रिडीन रिंग इट इज रिस्पॉन्सिबल फॉर अँटीबॅक्टेरियल ॲक्टिव्हिटी. अँटीबॅक्टेरियल ॲक्टिव्हिटीसाठी ते ॲक्रिडीन रिंग काय आहे, रिस्पॉन्सिबल आहे. देन नेक्स्ट फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ प्रोफ्लेविन. प्रोफ्लेविनच्या फिजिकल प्रॉपर्टी काय आहेत, सो फर्स्ट इज कलर. इट इज ऑरेंज टू रेड क्रिस्टलाइन पावडर. प्रोफ्लेविनचा कलर कसा आहे, ऑरेंज टू रेड, आणि नेचर आहे ते क्रिस्टलाइन पावडर आहे. सो फर्स्ट फिजिकल प्रॉपर्टी इज इट इज ऑरेंज टू रेड क्रिस्टलाइन powder. Okay, then second physical property regarding odor, it is odorless. So proflavin is the odorless. Then third is प्रोफ्लेविन इज सेन्सिटिव्ह टू लाईट. लाईटच्या कॉन्टॅक्टमध्ये आला तर त्याचं डिस्ट्रक्शन होतं. सो प्रोफ्लेविन इज सेन्सिटिव्ह टू लाईट. देन नेक्स्ट प्रॉपर्टी इज प्रोफ्लेविन इज बिटर इन टेस्ट. प्रोफ्लेविनची टेस्ट कशी आहे, बिटर आहे. देन रिगार्डिंग सोल्युबिलिटी, नेक्स्ट प्रॉपर्टी इज रिगार्डिंग सोल्युबिलिटी. इट इज स्पॅरिंगली सोल्युबल इन वॉटर. अतिशय कमी प्रमाणात प्रोफ्लेविन हा वॉटरमध्ये सोल्युबल आहे. देन व्हेरी सोल्युबल इन हॉट वॉटर. हॉट वॉटरमध्ये तो काय आहे, इझिली सोल्युबल आहे. नॉर्मल वॉटरमध्ये कमी प्रमाणात सोल्युबल होतो, पण वॉटर जर हॉट केलं किंवा हॉट वॉटर असेल तर तो त्याच्यामध्ये इझिली सोल्युबल होतो. सो इट इज प्रोफ्लेविन इज स्पॅरिंगली सोल्युबल इन वॉटर बट very soluble in hot water. Then regarding insolubility, proflavin is practically insoluble in chloroform and ether. ether आणि chloroform मध्ये तो practically काय आहे, insoluble आहे. ओके, सो these are the physical property of proflavin. काय काय होत्या, पहिला कलर ऑरेंज टू रेड क्रिस्टलाइन. देन इट इज odorless. Then sensitive to light. Then bitter in
test. Sparingly soluble in water but very soluble in hot water. And last one is the practically insoluble in chloroform and ether. Then regarding chemical property म्हणजे काय तर रिॲक्ट कसा होतो. आपल्याला फार्मास्युटिकल केमिस्ट्री आहे, सो आपल्याला रिॲक्शन बघायचे नाहीत. आपल्याला फक्त काय करायचं आहे, केमिकल प्रॉपर्टीचं स्टेटमेंट म्हणजे सेंटेन्स फक्त काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. सो केमिकल प्रॉपर्टी काय आहे प्रोफ्लेविनची. सपोज प्रोफ्लेविनला आपण पोटॅशियम फेरीसायनाइड बरोबर रिॲक्ट केलं स्लाइटली ॲसिडिक मिडियममध्ये, तर काय होतं, त्याचं प्रिसिपिटेशन होतं फेरीसायनाइड सॉल्टमध्ये. ओके, म्हणजे थोडक्यात ही काय ॲसिड बेस टाईपची रिॲक्शन आहे. प्रोफ्लेविनला जर पोटॅशियम फेरीसायनाइड बरोबर ट्रीट केलं देन प्रोफ्लेविन इज कन्वर्टेड इनटू फेरीसायनाइड सॉल्ट. ओके, सो केमिकल प्रॉपर्टी आर नॉट दॅट मच इम्पॉर्टंट. ओके, केमिकल प्रॉपर्टी तेवढ्या इम्पॉर्टंट नाही आहेत. ओके, सो दिस इज रिगार्डिंग द केमिकल प्रॉपर्टी. देन रिगार्डिंग द स्टॅबिलिटी अँड स्टोरेज कंडिशन. स्टेबल कसा आहे प्रोफ्लेविन आणि स्टोरेज कुठं करायचं त्याचं. सो प्रोफ्लेविन इज हायग्रोस्कोपिक इन नेचर अँड अफेक्टेड बाय लाईट. फिजिकल प्रॉपर्टीमध्ये बघितलं आपण, तो सेन्सिटिव्ह आहे लाईटसाठी. सो प्रोफ्लेविन इज हायग्रोस्कोपिक इन नेचर म्हणजे वॉटरपासून त्याला जपलं पाहिजे आपल्याला. सो प्रोफ्लेविन इज हायग्रोस्कोपिक इन नेचर अँड अफेक्टेड बाय लाईट. लाईटपासून तो काय होतो, अफेक्टेड होतो. हेन्स प्रोफ्लेविन इज स्टोअर इन कुठल्या कंटेनरमध्ये स्टोअर करायचं आहे, नीट लक्ष द्या, टाईटली क्लोज कंटेनर अँड लाईट रेजिस्टन्स कंटेनर. सो प्रोफ्लेविन इज स्टोअर इन टाईटली क्लोज कंटेनर अँड लाईट रेजिस्टंट कंटेनर. का? बिकॉज इट इज हायग्रोस्कोपिक इन नेचर अँड सेन्सिटिव्ह टू लाईट. ओके, सो स्टोरेज आणि स्टॅबिलिटी कळाली. ॲज प्रोफ्लेविन इज हायग्रोस्कोपिक इन नेचर अँड अफेक्टेड बाय लाईट, हेन्स इट इज स्टोअर इन टाईटली क्लोज अँड लाईट रेजिस्टंट कंटेनर. ओके, देन युजेस. इम्पॉर्टंट पॉईंट काय आहे, युजेस बघायचे आहेत आपल्याला त्याचे. सो प्रोफ्लेविन जे आहे ते स्लो ॲक्टिंग अँटीसेप्टिक आहे, म्हणजे त्याचा इफेक्ट जो आहे तो स्लोली दिसतो. म्हणजे आपल्याला माहिती आहे काही मेडिसिन कशी असतात, फास्ट ॲक्टिंग असतात. सपोज डोकं दुखतं आहे तर एखादी गोळी घेतली तर आपल्याला लगेच बरं वाटतं. काही गोळ्या घेतल्या तर लगेच बरं वाटतं. काही गोळी घेतली तर एक थोड्या वेळानं अर्ध्या तासानंतर डोकं दुखायचं थांबतं, किंवा काही गोळ्या घेतल्या तर एक तासभर लागतो डोकं दुखायचं थांबायला. तसं हे जे प्रोफ्लेविन जे आहे ते काय आहे, स्लो अँटीसेप्टिक आहे. म्हणजे त्याची ॲक्शन दाखवायला त्याला काय लागतो, थोडा कालावधी घेतं ते. सो इट इज स्लो अँटीसेप्टिक अँड इट इज इफेक्टिव्ह अगेन्स्ट ग्रॅम पॉझिटिव्ह ॲज वेल ॲज ग्रॅम निगेटिव्ह बॅक्टेरिया. बॅक्टेरिया जे आहेत ते दोन प्रकारचे असतात, एक ग्रॅम पॉझिटिव्ह आणि दुसरा ग्रॅम निगेटिव्ह. सो कसं असतं, काही ड्रग असतात ते फक्त ग्रॅम पॉझिटिव्हला ॲक्ट होतात, काही ड्रग ग्रॅम निगेटिव्हला ॲक्ट होतात. सो पण हे जे प्रोफ्लेविन आहे आपलं ते दोन्हीकडे ॲक्ट होतं, ग्रॅम पॉझिटिव्हला सुद्धा आणि ग्रॅम निगेटिव्हला सुद्धा. ओके, सो फर्स्ट यूज आहे तो इट इज स्लो ॲक्टिंग अँटीसेप्टिक अँड इट इज इफेक्टिव्ह अगेन्स्ट बोथ gram positive bacteria as well as gram negative bacteria. The next, it is used in treatment of infected wounds. इन्फेक्शनमुळे झालेल्या ज्या जखमा असतात त्यांना ट्रीट करण्यासाठी प्रोफ्लेविन काय केलं जातं, यूज केलं जातं. देन इट इज यूज फॉर ड्रेसिंग ऑफ वुंड्स अँड बर्न्स. जखमेचं जे ड्रेसिंग करतो किंवा भाजल्यामुळे ज्या जखमा होतात त्यांना ड्रेसिंग करण्यासाठी हे प्रोफ्लेविन अँटीसेप्टिक म्हणून वापरलं जातं. द नेक्स्ट, इट इज यूज इन ट्रीटमेंट ऑफ लोकल इन्फेक्शन. ओके, लोकल इन्फेक्शन ऑफ कोणाकोणाची, इयरची म्हणजे कानाची, माउथ, थ्रोट आणि स्किन. लोकल इन्फेक्शन म्हणजे काय, जी सुपरफिशियली होतात वरच्यावरती. ओके, मग जर अशी इयरमध्ये, कानामध्ये, माउथ, तोंडामध्ये, थ्रोटमध्ये, घशामध्ये किंवा स्किनवरती जर काही लोकल इन्फेक्शन झालं असेल, मग ते कसलंही असेल, तर त्याला क्लीन करण्यासाठी प्रोफ्लेविन काय केलं जातं, यूज केलं जातं. सो दीज आर द युजेस ऑफ प्रोफ्लेविन. काय काय आहे, पहिला इट इज स्लो ॲक्टिंग अँटीसेप्टिक, it is effective against gram positive and gram negative bacteria. Then it is used in treatment of infected wounds. Okay, then next, it is used in dressing of wounds and burns. Then next, it is used for
ट्रीटमेंट ऑफ लोकल इन्फेक्शन्स ऑफ लोकल इन्फेक्शन कोणाची इयर माउथ थ्रोट अँड स्किन. ओके. तर नेक्स्ट आपल्याला लक्षात ठेवायचे ती ब्रँड नेम्स और फार्मास्युटिकल प्रिपरेशन्स किंवा ज्याला म्हटलं जातं मार्केटेड प्रिपरेशन. आता जो हा आपला कंपाऊंड आहे प्रोफ्लेविन त्याची ब्रँड नेम कोणती आहेत, कारण प्रोफ्लेविन हे काय झालं केमिकल नेम झालं. ब्रँड नेम म्हणजे काय, सपोज पॅरासिटिमॉल हे काय झालं आपलं केमिकल नेम झालं, पण पॅरासिप 500 किंवा पॅरासिप 500 हे त्याचं ब्रँड नेम झालं, किंवा चेस्टॉन कोल्ड, नो कोल्ड ही काय आहेत ब्रँड नेम आहेत. आता सिट्रिझिन सगळ्या फॅमिलीयर आहात की सिट्रिझिन, लिओसिट्रिझिन हे काय झालं केमिकल नेम झालं, पण सेटझिन, लिओसेट, सेटसिप ही काय झाली त्याची ब्रँड नेम झाली. अशी प्रोफ्लेविनची ब्रँड नेम कोणती आहे, तर काय काय येतं मार्केटमध्ये प्रोफ्लेविनचं, तर प्रोफ्लेविन लोशन येतं 0.1% प्रोफ्लेविन लोशन येतं. त्याच्यानंतर प्रोफ्लेविन क्रीम अवेलेबल असते. त्याच्यानंतर एक गॅमाबेन म्हणून क्रीम येते की ज्याच्यामध्ये काय असतं प्रोफ्लेविन असतं. सो प्रोफ्लेविनची मार्केटेड प्रिपरेशन कोणती आहे, प्रोफ्लेविन क्रीम, देन प्रोफ्लेविन लोशन विच इज कंटेन 0.1% वेट बाय व्हॉल्यूम प्रोफ्लेविन. प्रोफ्लेविन लोशनमध्ये प्रोफ्लेविन किती असतं 0.1% वेट बाय व्हॉल्यूम. आणि गॅमाबेन म्हणून काय ते एक क्रीम असते की ज्याच्यामध्ये काय असतं प्रोफ्लेविन असतो. ओके. सो दिस इज रिगार्डिंग द प्रोफ्लेविन. प्रोफ्लेविनचं स्ट्रक्चर आपण बघितलं, 3 बेन्झिन रिंग, 2 बाजूला अमायनो ग्रुप, नंबरिंग स्क्रीनवर सुद्धा दाखवलं आहे आणि तुम्हाला सांगितलं नंबरिंग कसं करायचं. आयुपॅक नेम आहे प्रोफ्लेविनचं 3,6 डायअमायनो ॲक्रेडिन. का तर 3ऱ्या आणि 6व्या पोझिशनला सेम अमायनो ग्रुप आहेत म्हणून डायअमायनो, 3ऱ्या आणि 6व्या पोझिशनला आहेत म्हणून 3,6 डायअमायनो. आणि पॅरेंट नेम काय तर बेसिक रिंग कोणती आहे ॲक्रिडिन आहे म्हणून 3,6 डायअमायनो ॲक्रिडिन. त्याच्यानंतर ॲक्रिडिन, दिस ॲक्रिडिन रिंग इज रिस्पॉन्सिबल फॉर अँटीबॅक्टेरियल ॲक्टिव्हिटी. त्याच्यानंतर फिजिकल प्रॉपर्टी बघितल्या, स्टोरेज बघितलं, टाईटली क्लोज कंटेनर अँड लाईट रेजिस्टंट कंटेनर बिकॉज इट इज हायग्रोस्कोपिक अँड सेन्सिटिव्ह टू लाईट. त्याच्यानंतर आपण व्हेरियस युजेस बघितले आपण त्याचे आणि त्याची ब्रँड नेमसुद्धा आपण बघितली आहेत. सो नेक्स्ट आपलं कंपाऊंड आहे ते कोणतं आहे बेन्झाल्कोनियम क्लोराईड. सो बेन्झाल्कोनियम क्लोराईडचं स्ट्रक्चर कसं आहे, बेन्झिन रिंग आहे, बेन्झिन रिंगला CH2 ग्रुप अटॅच झालेला आहे. त्या CH2 ग्रुपला नायट्रोजन किंवा अमायनो नायट्रोजन आहे, N आहे म्हणजे नायट्रोजन आहे, तो ॲक्च्युली काय आहे अमोनियम ग्रुप आहे, कारण त्याला मी तुम्हाला तो चार्ट पण दाखवला होता फंक्शनल ग्रुपचा, त्यातला हा अमोनियम ग्रुप आहे आणि त्याला 2 बाजूला काय आहेत मिथाईल ग्रुप अटॅच झालेले आहेत. तिथून पुढे पुन्हा एकदा CH2 ग्रुप आहे आणि त्याला क्लोराईड ग्रुप काय झालेला आहे अटॅच झालेला आहे. ओके. सो या क्लोराईड ग्रुप अटॅच झालेला असल्यामुळे त्याच्यात आपण काय केलेलं आहे त्याला क्लोराईड ग्रुप अटॅच झालेला आहे आणि पुढे मोठीच्या मोठी काय झालेली आहे तर मिथाईल ग्रुपची एक चेन अटॅच झालेली आहे. सो इन जनरल याचं आपल्याला स्ट्रक्चर एक्झामला विचारत नाहीत, पण फॉर सेक ऑफ स्टडी आपण याचं स्ट्रक्चर बघितलेलं आहे. ओके. आणि याचं जर आयुपॅक नेम बघितलं तर काय आहे N अल्काईल N बेन्झाईल. ओके. N अल्काईल का तर इकडे लास्टला इकडे स्क्रीनवर तुम्हाला दिसते CH214 आणि CH3 ही अल्काईलची मोठीच्या मोठी चेन तयार झालेली आहे. म्हणजे काय आहे तर तो जो CH2 आहे तो 28 वेळा अटॅच होतो या बेन्झाल्कोनियम क्लोराईडमध्ये. CH214 बघितलं आपण 14 आणि ते तर बघितलं तर तो 28 वेळा 14 वेळा 28 नाही 14 वेळा अटॅच होतो. सो स्ट्रक्चर खूप मोठं लेंदी होईल आणि म्हणून त्याला कोणतेही कॉम्प्लिकेटेड नाव न देता सरळ अल्काईल चेन म्हटलेलं आहे. म्हणून त्याचं आयुपॅक नेम काय झालं आहे N अल्काईल. बेन्झाईल का तर बेन्झिन आहे इथं म्हणून N बेन्झाईल. देन त्यांनी अल्फाबेटिकल ABCDच्या नुसार अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार पहिला अल्काईल A म्हणून N अल्काईल, N बेन्झाईल, NN डायमिथाईल. NN डायमिथाईल कुठं आहे तर हे जे 2 CH3 ग्रुप आहेत ते काय 2 मिथाईल ग्रुप आहेत म्हणून NN डायमिथाईल. सेंटरला नायट्रोजन जो दिसतोय तो कोणता आहे अमोनिया ग्रुप आहे म्हणून डायमिथाईल अमोनियम क्लोराईड. ओके. डायमिथाईल अमोनियम क्लोराईड. N अल्काईल का सांगितलं इथे सगळ्यात पहिलं काय आपल्याला काय बघायचं आहे तर इथे काय आहेत. ओके. इथे
कोणते ग्रुप प्रेझेंट आहेत. तुम्ही याचा आयुपॅक नेमच्या भानगडीत पडू नका, ह्या बेन्झाल्कोनियम क्लोराईडच्या तरी या जास्त तेवढं काय गरजेचं नाही, कारण ते विचारलं जात नाही. स्ट्रक्चरसुद्धा बेन्झाल्कोनियम क्लोराईडचं विचारलं जात नाही. फक्त आपल्याला जस्ट फॉर इन्फॉर्मेशन आपण स्ट्रक्चर बघतोय बेन्झाल्कोनियम क्लोराईडचं. प्रोफ्लेविन आणि क्लोरोक्रेसॉल या चॅप्टरमधून एवढी दोनच स्ट्रक्चर विचारली जाणार. ओके, कोणती? प्रोफ्लेविन आणि क्लोरोक्रेसॉलची. ओके, सो याचं आयुपॅक नेम आहे एन अल्काईल, एन बेन्झाईल, एन डायमिथाईल अमोनियम क्लोराईड. कारण अमोनियम क्लोराईड जो आहे तो याचा पॅरेंट स्ट्रक्चर आहे, कारण नावात बेन्झाल्कोनियम क्लोराईड. सो अमोनियम क्लोराईड हा त्याचा मेजर पॅरेंट कंपाऊंड आहे. सो अल्काईल पहिला घेतला, एन अल्काईल, एन बेन्झाईल. बेन्झिल का नाही म्हटलं आहे, बेन्झिन न म्हणता बेन्झाईल का म्हटलं आहे, कारण बेन्झिनला एक CH2 म्हणजे मिथाईल ग्रुप अटॅच आहे. देन एन डायमिथाईल. डायमिथाईल का, तर इथे नायट्रोजनला द्या अमोनियम, एन मीन्स अमोनिया, नायट्रोजन, तो नायट्रोजन काय इंडिकेट करतो, अमोनिया. सो दोन मिथाईल ग्रुप आहेत. सो एन डायमिथाईल अमोनियम. CH2 पासून एन पर्यंत हा सगळा काय आहे, अमोनिया ग्रुप आहे. दोन CH तरी एन आणि CH2, आणि त्या CH2ला क्लोरीन अटॅच झाला आहे. सो अमोनियम क्लोराईड. ओके, सो आपल्याला याची महत्त्वाची काय आहे, बेन्झाल्कोनियम क्लोराईडचं आयुपॅक नेम बघितलं. सो बेन्झाल्कोनियम क्लोराईड जे आहे ते मिक्सचर आहे दोन कंपाऊंडचं. कोणत्या दोन कंपाऊंडचं? अल्काईल डायमिथाईल बेन्झाईल आणि अमोनियम क्लोराईड यांचं ते काय आहे, मिक्सचर आहे. सो बेन्झाल्कोनियम क्लोराईडच्या फिजिकल प्रॉपर्टीज काय आहेत? फिजिकल प्रॉपर्टी काय आहे? सो बेन्झाल्कोनियम क्लोराईड इज अ क्लिअर कलरलेस, ऑर एकतर ते क्लिअर कलरलेस तरी असतं किंवा पेल येल्लो थिक सिरपी लिक्विड. ओके, पेल येल्लो काय असतं, सिरपी लिक्विड असतं. पेल येल्लो असतं एकदम सिरप टाईप लिक्विड असतं. सो नेचर काय आहे त्याचं, इट इज ऑकर ॲज क्लिअर कलरलेस और पेल येल्लो थिक सिरप टाइप लिक्विड, सिरपी लिक्विड. ओके, देन नेक्स्ट इज इट हॅज कॅरेक्टरिस्टिक्स ओडर. त्याचा एक स्वतःचा असा वेगळ्या पद्धतीचा काय असतो, ओडर असतो. सो इट हॅज कॅरेक्टरिस्टिक्स ओडर. ओके, देन थर्ड वन, इट इज बिटर इन टेस्ट. याची टेस्ट कशी असते, बिटर असते एकदम. ओके, देन फोर्थ वन इज द सोल्युबिलिटी. इट इज हायली सोल्युबल इन वॉटर. बेन्झाल्कोनियम क्लोराईड जो आहे तो वॉटरमध्ये हायली सोल्युबल असतो. ओके, सो देर आर 4 फिजिकल प्रॉपर्टी. फर्स्ट वन, इट इज ऑकर ॲज क्लिअर कलरलेस और पेल येल्लो थिक लिक्विड, सिरपी लिक्विड. देन सेकंड, इट हॅज कॅरेक्टरिस्टिक्स ओडर. Then regarding taste, third one, it is bitter in taste. Then fourth one, regarding solubility, it is highly soluble in water. Okay, so these are the physical property of benzalkonium chloride. Then uses, benzalkonium chloride चे uses काय आहेत? 0.05% सोल्युशन. बेन्झाल्कोनियम क्लोराईडचं किती % मधलं सोल्युशन? 0.05% सोल्युशन यूज फॉर स्टोरेज ऑफ सर्जिकल इन्स्ट्रुमेंट. सर्जिकल इन्स्ट्रुमेंट म्हणजे काय? ऑपरेशनसाठी जी डॉक्टर इन्स्ट्रुमेंट वापरतात ती ऑपरेशन केल्यानंतर नीट डिसइन्फेक्ट करून, ऑटोक्लेव्ह करून, स्टरिलायझेशन करून काय केले जातात? स्टोअर केले जातात. नंतर कधी ऑपरेशन असेल तेव्हा ती काय करायचं? यूज करायची. सो ती स्टोअर करताना त्याच्यावरती 0.05% बेन्झाल्कोनियम क्लोराईडचं सोल्युशन काय केलं जातं? ॲड केलं जातं. म्हणजे ती त्या सोल्युशनमध्ये डीप केली जातात, बुडवली जातात आणि मग स्टोअर केली जातात. सो फर्स्ट यूज दॅट 0.05% solution used for storage of surgical instrument. Okay, then second use is 0.02% solution used for detergent antiseptic for skin and mucus. ओके, म्हणजे काय? डिटर्जंट अँटीसेप्टिक फॉर स्किन अँड म्युकस म्हणजे काय? जेव्हा आपल्याला एखादी जखम होते तेव्हा त्याचं ड्रेसिंग करायच्या आधी डॉक्टर एखादं लिक्विड लावतात, ते असतं अँटीसेप्टिक. मग बेन्झाल्कोनियम क्लोराईड तिथे अशा वेळी किती वापरलं जातं? 0.02% म्हणजे 100 ml मध्ये 0.02 ग्रॅम
ॲड करायचं आणि त्या सोल्युशनने ती जखम काय करायची, स्किनवरची क्लीन करायची. सो 0.02% सोल्युशन यूज फॉर डिटर्जंट अँटीसेप्टिक फॉर स्किन अँड म्युकस. ओके. देन थर्ड यूज, इट इज यूज फॉर इरिगेशन ऑफ ब्लॅडर अँड युरेथ्रा. जो आपला युरेथ्रा आहे युरिनरी सिस्टीमचा किंवा आणि ब्लॅडर आहे त्याचं इरिगेशन म्हणजे ते क्लीन करण्यासाठी. ते तर ज्यावेळी क्लीन करायची वेळ येते एखाद्या सर्टन इमर्जन्सीमध्ये किंवा मेडिकल कंडिशनमध्ये, त्यावेळी ते स्वच्छ करण्यासाठी ब्लॅडर आणि युरेथ्रा स्वच्छ करण्यासाठी त्या ब्लॅडर आणि युरेथ्राचं इरिगेशन केलं जातं. म्हणजे त्याच्यावर अशी फवारणी. इरिगेशन म्हणजे काय, इरिगेशन इन द सेन्स ऑफ ॲग्रिकल्चर, फवारणी. ओके, सिंचन ज्याला म्हणतो. तर इरिगेशनमध्ये काय केलं जातं, त्याच्यावर अशी फवारणी केली जाते आणि ते लिक्विड कोणतं असतं तर बेन्झाल्कोनियम क्लोराईड असतं. देन नेक्स्ट यूज, इट इज यूज इन लोजेंजेस फॉर्म फॉर द ट्रीटमेंट ऑफ फॅरेंजल अँड व्हाजायनल इन्फेक्शन. ओके. सो लोजेंजेस म्हणजे काय, छोट्या गोळ्या. लोजेंजेस म्हणजे काय, लोजेंजेसचं एक्झाम्पल कोणतं, लोजेंजेस विक्स वगैरे जे आहेत, स्ट्रेप्सिल्स, विक्स या काय आहेत, लोजेंजेस आहेत. सो अशा फॉर्ममध्ये सुद्धा बेन्झाल्कोनियम क्लोराईड काय केलं जातं, यूज केलं जातं. स्ट्रेप्सिल्स बघितलात तुम्ही तर स्ट्रेप्सिल्समध्ये बेन्झाल्कोनियम क्लोराईड असतं. फॅरेंजियल इन्फेक्शन म्हणजे काय, आपल्या घशाचं इन्फेक्शन. ओके. या घशाच्या इन्फेक्शनमध्ये आपण स्ट्रेप्सिल्स खातो. या स्ट्रेप्सिल्समध्ये दुसरं तिसरं काही नसून बेन्झाल्कोनियम क्लोराईड असतं. सो इट इज यूज फॉर फॅरेंजियल इन्फेक्शन ॲज वेल ॲज वजायनल इन्फेक्शन. वजायनाचं जे इन्फेक्शन होतं त्याच्यामध्ये अँटीसेप्टिक म्हणून अशी लोजेंजेस ठेवली जातात. ओके. सो स्ट्रेप्सिल्स इज यूज फॉर फॅरेंजियल इन्फेक्शन. सो इट इज यूज इन लोजेंजेस फॉर्म फॉर pharyngeal infection as well as vaginal infection. So these are the uses of benzalkonium chloride. Okay. Then आपल्याला जे बघायचं आहे ते म्हणजे ब्रँड नेम किंवा मार्केटेड प्रिपरेशन्स. मार्केटेड प्रिपरेशन्स काय आहेत बाबा यांची. सो आताच एक मार्केटेड प्रिपरेशन तुम्हाला सांगितलं ते म्हणजे स्ट्रेप्सिल्स. स्ट्रेप्सिल्स हे काय आहे, ब्रँड नेम आहे, फार्मास्युटिकल प्रिपरेशन आहे किंवा मार्केटेड प्रिपरेशन्स आहे. कोणाचं, बेन्झाल्कोनियम क्लोराईडचं. दुसरं एक मार्केटेड प्रिपरेशन येतं ते म्हणजे इयर ड्रॉप येतो. कारण इयर ड्रॉप नाही, एक प्रकारचं सोल्युशन येतं की जे स्किनवरती किंवा युरेथ्रामध्ये वापरलं जातं ते म्हणजे ऑक्युटिफेन. हा जो ड्रॉप दिसतोय ते काय आहे, ऑक्युटिफेन म्हणून एक ड्रॉप येतो की जो युरेथ्रामध्ये किंवा व्हाजायनामध्ये किंवा लोकल स्किन इन्फेक्शनला काय केला जातो, यूज केला जातो. त्याचं नाव आहे ॲक्युटिफेन. देन ट्रॅवाटान. ओके, ट्रॅवाटान, ॲक्युटिफेन अँड ट्रॅवाटान. त्याच्यानंतर जसा आपला टिश्यू पेपर येतो तसे बेन्झाल्कोनियम क्लोराईडचे अँटीसेप्टिक टॉवलेट येतात. टॉवलेट म्हणजे काय, जसं टिश्यू पेपर येतो तसा एक पेपर येतो की ज्याच्यावरती बेन्झाल्कोनियम क्लोराईड स्प्रेड केलेलं असतं आणि या पेपरने जिथं इन्फेक्शन झालं आहे, उंच आहे का आहे तिथली ती जागा काय करायची, पुसून घ्यायची. त्याच्यामध्ये बेन्झाल्कोनियम क्लोराईड स्टोअर केलेलं असतं. ओके. आणि दुसरं म्हणजे स्ट्रेप्सिल. सो ब्रँड नेम कोणती आहेत, ॲक्युटिफेन, देन ट्रॅवाटान, देन स्ट्रेप्सिल्स, देन बेन्झाल्कोनियम क्लोराईड अँटीसेप्टिक टॉवलेट. Okay, so this is regarding the benzalkonium chloride. Okay, the next compound is the cetrimide. Okay, cetrimide structure याचं फक्त तुमच्या जनरल इन्फॉर्मेशनसाठी आहे. सेट्रिमाइडचं स्ट्रक्चर आयुपॅक नेम विचारलं जात नाही. त्याचं फिजिकल प्रॉपर्टी, युजेस आणि ब्रँड नेम काय केले जातात, विचारले जातात. सो सेट्रिमाइडचं स्ट्रक्चर काय आहे, एक लॉंग चेन आहे की ज्याच्यामध्ये अमोनियम ग्रुप प्रेझेंट आहे. वरती अमोनियम क्लोराईड होता, इथे काय आहे, अमोनियम ब्रोमाइड ग्रुप आहे. ओके. सो याचं आयुपॅक नेम काय आहे, स्ट्रक्चर जर बघितलं काय आहे तर CH3 आहे. CH2 किती टाइम्स आहे, 12 टाइम्स आहे. देन CH2 आहे आणि त्याच्यानंतर अमोनियम ग्रुपला 3 ठिकाणी मिथाईल ग्रुप आहे म्हणजे तो ट्रायमिथाईल आहे आणि अमोनियम ब्रोमाइड ग्रुप आहे. सो हे जे आहे ते काय आहे, टेट्राडेक्काईल आहे. टेट्राडेक्काईल आहे. ओके. टेट्राडेक्काईल म्हणजे काय, CH2 जर 12 वेळा घेतला आपण, ओके, CH2 जर 12 वेळा तुम्ही जर घेतलात तो झाला 12 वेळा. ओके. डेक्केन म्हणजे काय, 10. ओके. सो हे जर आपण घेतलं तर 12, 13 आणि 1 14. ओके.
ते वरचे 4 म्हणजे ते किती झाले टेट्रा अँड डेक्काईल म्हणजे 10. 14चं जर आपण डिव्हिजन केलं तर 10 + 4 होतं. 4ला आपण काय म्हणतो टेट्रा आणि 10ला आपण काय म्हणतो डेक्केन किंवा मिथाईल ग्रुपमध्ये डेक्काईल म्हणतो. म्हणून ते काय झालं टेट्रा डेक्काईल. सो ट्रायमिथाईल टेट्रा डेक्काईल अमोनियम ब्रोमाइड. टेट्रा डेक्काईल का तर इकडचे जे CH2 आहेत CH3 CH2 12 टाइम्स आणि CH2 हे जे आहे हे टोटल किती होतं 14 कार्बन ॲटम होतात. कारण हे 12 CH3 13वा आणि हा CH2 14वा. आता 14 कार्बन ॲटमला नाव कसं दिलं जातं 14 म्हणजे काय 10 पासून त्याला डिवाइड करायचं. 10च्या पुढे किती कार्बन ॲटम आहेत 14ला 10मध्ये 10च्या याच्यामध्ये डिव्हिजन केली तर 10 + 4. ओके 10ला डेक्काईल म्हणतो. 4 असेल तर आपण काय म्हणतो टेट्रा. 3 असेल तर ट्राय. 2 असतील तर डाय. 1 असेल तर मोनो. 5 असेल तर पेंटा. आता इथे 14 आहे म्हणजे 10 + 4 म्हणून ते काय झालं टेट्रा डेक्काईल. ओके आणि इथे मिथाईल ग्रुप किती अटॅच झाले 3 म्हणून पहिलं ट्रायमिथाईल टेट्रा डेक्काईल. बेसिक कंपाऊंड कोणता आहे अमोनिया आणि ब्रोमाइड. सो इट इज अमोनियम ब्रोमाइड. ट्रायमिथाईल टेट्रा डेक्काईल अमोनियम ब्रोमाइड. ओके IUPAC नेहमी एक्झामला विचारलं जात नाही. स्ट्रक्चरसुद्धा विचारलं जात नाही. फक्त तुमच्या अंडरस्टँडसाठी मी तुम्हाला सांगतोय. सो हे आहे सेट्रिमाइडचं. ओके हे कशाबद्दलचं आहे सेट्रिमाइडचं आहे. सो सेट्रिमाइड म्हणजे काय इट इज नथिंग बट सिटाईल ट्रायमिथाईल अमोनियम ब्रोमाइड. जशी प्रोफ्लेविनचं बेसिक रिंग कोणती होती ॲक्रिडिन तसं याचं बेसिक स्ट्रक्चर कोणतं आहे सिटाईल ट्रायमिथाईल अमोनियम ब्रोमाइड. ओके विथ स्मॉल क्वांटिटी ऑफ डोडेक्काईल अँड हेक्साडेक्काईल ट्रायमिथाईल अमोनियम ब्रोमाइड. दिस इज ओनली दिस. हे काय याचं डीपमध्ये केमिकल स्ट्रक्चर आहे. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत ते म्हणजे सेट्रिमाइडच्या फिजिकल प्रॉपर्टीज. ओके सो सेट्रिमाइडच्या फिजिकल प्रॉपर्टी काय आहेत. सो इट इज व्हाईट ऑर क्रीमी व्हाईट फ्री फ्लोईंग पावडर. सेट्रिमाइड कसा असतो पावडर फॉर्मॅटमध्ये आपल्याला काय असतो सेट्रिमाइड अवेलेबल असतो. सो त्याचा ऑकरन्स कसा असतो सेट्रिमाइडचा इट इज व्हाईट ऑर क्रीमी फ्री फ्लोईंग पावडर. ओके देन सेकंड काय आहे त्याची रिगार्डिंग ओडर इट हॅज कॅरेक्टरिस्टिक्स ओडर. त्याचा ओडर कसा असतो कॅरेक्टरिस्टिक्स ओडर असतो. देन थर्ड वन सोपी टेस्ट. सोपी टेस्ट म्हणजे काय साबणासारखी. तोंडात जर गेलं सेट्रिमाइड तर साबणासारखं टेस्ट येते त्याला. आणि चौथं म्हणजे इट इज सोल्युबल इन अल्कोहोल अँड फ्रीली सोल्युबल इन वॉटर. सो पहिली सेट्रिमाइड मी सांगतो तुम्ही कुठे बघाल मे बी फर्स्ट इयरला तुम्ही सुटिक्सला बघितलं आहेत की नाही माहीत नाही पण सेकंड इयरमध्ये तुम्हाला कधीतरी सुटिक्स लॅबला सेट्रिमाइड्सचा कॉन्टॅक्ट येईल किंवा सेट्रिमाइड तुम्हाला बघायला मिळेल त्याच्या प्रॅक्टिकलला. त्यावेळी तुम्ही जर हातात घेऊन बघितलं तर त्याला सोपी नेचर असतं. म्हणजे जर साबण कसा जसा बुळबुळीत असतो तसं त्याला सोपी नेचर असतं. सो फिजिकल प्रॉपर्टी काय आहेत सेट्रिमाइडच्या इट इज व्हाईट ऑर क्रीमी व्हाईट फ्री फ्लोविंग पावडर. ओके इट इज व्हाईट ऑर creamy white free flowing powder. Then odor it has characteristics odor. Then taste soapy taste. Then solubility soluble in alcohol and freely soluble in water. Okay then storage condition. So cetrimide store कसं केलं जातं it is stored in well closed container. Okay so storage condition of cetrimide it is stored in well closed container. Okay then uses first use is that it is used as a antiseptic. सेट्रिमाइड हे अँटीसेप्टिक म्हणून काय केलं जातं यूज केलं जातं. देन सेकंड यूज इट इज यूज टू ट्रीट बर्न अँड वुंड्स. ओके भाजलेलं जळलेलं असेल किंवा जखम झाले असतील ते ट्रीट करण्यासाठी यूज करतात. सो इट इज यूज फॉर बर्न अँड वुंड्स. देन थर्ड वन इट इज यूज टू रिमूव्ह स्कॅब्स. ओके जे काळे डाग असतात म्हणा असे ते काळे डाग रिमूव्ह करण्यासाठी काय केलं जातं सेट्रिमाइड यूज केलं जातं. सो इट इज यूज टू रिमूव्ह स्कॅब. देन फोर्थ वन इट इज यूज टू डिसइन्फेक्ट युटेन्सिल्स ऑर वेसल्स. ओके युटेन्सिल्स अँड वेसल्स मीन्स वॉट दीज आर द ॲपॅरेटस. वेसल्स युटेन्सिल्स अँड वेसल्स हे काय आहेत लॅब ॲपॅरेटस आहेत. तर ही लॅब ॲपॅरेटस क्लीन करण्यासाठी सेट्रिमाइड यूज केलं जातं. Then cetrimide is used as a preservative. Okay then another use it is used as a emulsifying agent.
Okay, so uses of cetrimide, it is used as a antiseptic. Then next, it is used to treat the burn and wounds. Okay, then next, it is used to remove scabs, scabs, it is used to remove scabs. Then it is used to disinfect utensils and vessels, lab apparatus आहेत ती. Then it is used as a preservative and it is used as a emulsifying agent. ओके, आता लास्ट पार्ट बघायचा आहे तो म्हणजे सेट्रिमाइडची ब्रँड नेम किंवा मार्केटेड प्रिपरेशन्स. सेट्रिमाइडची ब्रँड नेम कोणती आहेत किंवा मार्केटेड प्रिपरेशन्स काय आहेत बाबा सेट्रिमाइडची, ती काय करणार आहोत आपण, स्टडी करणार आहोत. सो मार्केटेड प्रिपरेशन कोणती आहेत तर सेट्रिमाइड क्रीम आहे ज्याचं नाव काय आहे स्टेबल लाइन. सो स्टेबल लाइन इज द cetrimide cream available in the market. Then cetrimide irrigation solution which contain chlorhexidine and cetrimide. Okay, so cetrimide irrigation solution. So there are two brand name or marketed preparation, stable line, that is cetrimide cream into bracket cetrimide cream, and cetrimide irrigation solution. So this is regarding the cetrimide compound. Okay, then next मेन इम्पॉर्टंट कंपाऊंड इज दॅट क्लोरोक्रेसॉल. सो मगाशीच मी तुम्हाला सांगितलं की प्रोफ्लेविन आणि क्लोरोक्रेसॉल याचं स्ट्रक्चर आणि आयुपॅक नेम आपल्याला विचारलं जातं. बाकीच्या कंपाऊंडचं स्ट्रक्चर आणि आयुपॅक नेम तुम्हाला कोणीही विचारणार नाही. ओके, सो क्लोरोक्रेसॉलचं स्ट्रक्चर काय आहे, बेन्झिन रिंग आहे. बेन्झिन रिंगला पहिलं काय आहे OH ग्रुप अटॅच झालेला आहे, त्याच्यानंतर आणखी कुठला ग्रुप अटॅच झालेला आहे, मिथाईल ग्रुप अटॅच झालेला आहे, त्याच्यानंतर Cl म्हणजे क्लोरीन ग्रुप काय झालेला आहे अटॅच झालेला आहे. आता याचं जर पॅरेंट नेम आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर याचं पॅरेंट स्ट्रक्चर बेन्झिन नाही आहे. बेन्झिन, आता तुम्ही फॉरगॉट अबाउट दिस मिथाईल ग्रुप अँड क्लोरीन ग्रुप. बेन्झिन आहे, बेन्झिनला वरती काय झालेला आहे OH म्हणजे अल्कोहोल ग्रुप और हायड्रॉक्सी ग्रुप काय झालेला आहे अटॅच झालेला आहे. आणि बेन्झिनला जेव्हा OH ग्रुप किंवा OH की ज्याला आपण हायड्रॉक्सी किंवा अल्कोहोल ग्रुप म्हणतो तो अटॅच होतो तेव्हा बेन्झिनचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं फिनॉलमध्ये होतं. सो याचं बेसिक रिंग कोणती आहे, जशी प्रोफ्लेविनची ॲक्रिडिन होती तशी क्लोरोक्रेसॉलची बेसिक रिंग काय आहे फिनॉल आहे. म्हणजे आपलं पॅरेंट कंपाऊंड किंवा या कंपाऊंडचं पॅरेंट नेम काय झालं फिनॉल. का तर बेसिक रिंग जी आहे ती फिनॉल आहे. बेन्झिनला OH ग्रुप अटॅच झाला की ती काय झाली फिनॉल रिंग झाली. सो आपली पॅरेंट रिंग आहे फिनॉल. सो नंबरिंग आपण कुठून स्टार्ट करणार OH ग्रुपपासून म्हणजेच फिनॉलपासून. सो 1 2 3 4 5 6. तिसऱ्या पोझिशनला कोणता सबस्टिट्युएंट आहे मिथाईल आणि चौथ्या पोझिशनला काय आहे क्लोरीन. सो आपलं कंपाऊंड नेम काय होणार, पहिला प्रेफरन्स कोणाचा क्लोरीन हा काय असतो सबस्टिट्युएंट असतो, मिथाईल हा सबस्टिट्युएंट आहे आणि आपला फंक्शनल ग्रुप कोण आहे फिनॉल. सो त्याचं नाव काय येणार लास्टला येणार. फंक्शनल ग्रुप फिनॉल आहे कारण बेन्झिनला OH ग्रुप अटॅच झालेला आहे. सो आपले सबस्टिट्युएंट पहिला कोण येणार ॲज पर अल्फाबेटिकल ऑर्डर क्लोरीन. क्लोरीनचा नंबर काय आहे चौथा. सो क्लोरीनला आपण नाव काय वापरतो सबस्टिट्युएंट म्हणून क्लोरो. सो 4 क्लोरो, त्याच्यानंतर मिथाईल. सो 3 मिथाईल पॅरेंट कंपाऊंड किंवा मेन रिंग कोणती आहे आपली फिनॉल. सो याचं नाव काय झालं 4 क्लोरो 3 मिथाईल फिनॉल आणि त्याचं जनरल नेम काय आहे क्लोरोक्रेसॉल आणि आयुपॅक नेम काय आहे 4 क्लोरो 3 मिथाईल फिनॉल. आयुपॅक नेम कसं आलं पुन्हा एकदा सांगतोय, जनरल नेम आहे आपल्या कंपाऊंडचं क्लोरोक्रेसॉल. ओके, जनरल नेम आहे क्लोरोक्रेसॉल. क्लोरोक्रेसॉलचं स्ट्रक्चर काय आहे बेन्झिन रिंग. बेन्झिन रिंगमध्ये पॅरा पोझिशनला काय आहे OH म्हणजे पॅरा पोझिशन म्हणजे कोणती पहिल्या आणि चौथ्या नंबरची पॅरा पोझिशन. मेटा पोझिशन कोणती तिसऱ्या आणि पाचव्या पोझिशनची आणि ऑर्थो पोझिशन कोणती दुसऱ्या आणि 6व्या पोझिशनची. तो पॅरा पोझिशनला काय आहे OH आहे. त्याच्यानंतर मेटा पोझिशनला CH3 आहे. देन 4 नंबरला काय आहे बेन्झिनला क्लोरीन आहे. सो जेव्हा बेन्झिनला OH ग्रुप अटॅच होतो तेव्हा त्याला काय म्हटलं जातं फिनॉल म्हटलं जातं. आपण ह्याचं नाव असं नाही लिहू शकत 1 हायड्रॉक्सी किंवा अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार गेलं तर
पहिलं क्लोरीन 4 क्लोरो 1 हायड्रॉक्सी 3 मिथाइल बेन्झिन. रॉंग. बेन्झिनला OH ग्रुप अटॅच आहे म्हणजे ती रिंग कोणती झाली? फिनॉल झाली. म्हणजे ती तुमची पॅरेंट नेम झालं, ती तुमची पॅरेंट रिंग झाली. आणि सबस्टिट्युएंट तुमचे काय झाले? मिथाइल ग्रुप आणि क्लोरीन ग्रुप, क्लोरो ग्रुप. त्याला तुम्ही अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार घ्या. सो नंबरिंग दिलं 1 2 3 4 5 6. थर्ड पोझिशनला मिथाइल, फोर्थ पोझिशनला क्लोरो. अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार आयुपॅक नेम काय झालं? 4 क्लोरो 3 मिथाइल फिनॉल. आयुपॅक नेमला गडबड करू नका, पुन्हा समजावून सांगतोय. बेन्झिन रिंग आहे पण OH ग्रुप अटॅच झाला आहे तर तो सबस्टिट्युएंट नाही. बेन्झिनला OH ग्रुप अटॅच झाला तर तो काय होतो? फिनॉल. आणि मिथाइल आणि क्लोरीन ग्रुप आहेत क्लोरोक्रेसॉलमध्ये, ते सबस्टिट्युएंट आहेत. म्हणून नंबरिंगनुसार आपण आणि अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार पहिला क्लोरीन, नंतर मिथाइल आणि मग पॅरेंट नेमचं कंपाऊंड दॅट इज फिनॉल. म्हणून 4 क्लोरो 3 मिथाइल फिनॉल. सो दिस इज द स्ट्रक्चर अँड आयुपॅक नेम ऑफ द क्लोरोक्रेसॉल. देन व्हॉट इज द बेसिक रिंग ऑफ क्लोरोक्रेसॉल? फिनॉल. मगाशीच सांगितलं बेन्झिनला OH ग्रुप म्हणजे फिनॉल. देन इट इज अ सबस्टिट्युटेड फिनॉल. सबस्टिट्युटेड फिनॉल म्हणजे काय? फिनॉलला मिथाइल आणि क्लोरो ग्रुपचं सबस्टिट्यूशन दिलेलं आहे. सो इट इज सबस्टिट्युटेड फिनॉल इन विच मिथाइल अँड क्लोरो ग्रुप अटॅच ॲट थर्ड अँड फोर्थ पोझिशन. ओके, तिसऱ्या आणि चौथ्या ग्रुपला मिथाइल आणि क्लोरो ग्रुप काय झालेला आहे? अटॅच झालेला आहे. So attachment of this methyl group and chloro group increase antibacterial activity. जर फिनॉलची अँटीबॅक्टेरियल ॲक्टिव्हिटी किंवा या क्लोरोक्रेसॉल कंपाऊंडची अँटीबॅक्टेरियल ॲक्टिव्हिटी का वाढते? बिकॉज ऑफ अटॅचमेंट ऑफ मिथाइल अँड क्लोरो ग्रुप. ओके, पण या मिथाइल आणि क्लोरो ग्रुपच्या अटॅचमेंटमुळं या कंपाऊंडचा एक डिसॲडव्हान्टेज आहे, एक तोटा आहे. काय? सो इट रिड्यूस द वॉटर सोल्युबिलिटी. या कंपाऊंडची वॉटर सोल्युबिलिटी त्याच्यामुळं काय होते? रिड्यूस होते. का रिड्यूस होते? बिकॉज ऑफ अटॅचमेंट ऑफ मिथाइल अँड क्लोरो ग्रुप ॲट थर्ड अँड फोर्थ पोझिशन. याच्यावर तुम्हाला 2 रिझन विचारली जाऊ शकतात. काय? वाय अँटीबॅक्टेरियल ॲक्टिव्हिटी ऑफ क्लोरोक्रेसॉल इन्क्रीज. काय इन्क्रीज होते? काय लिहायचं? क्लोरोक्रेसॉल इज अ सबस्टिट्युटेड फिनॉल in which methyl group and chloro group attach at third and fourth position. The attachment of chloro and methyl group increase the antibacterial activity of क्लोरोक्रेसॉल. ओके, अँटीबॅक्टेरियल ॲक्टिव्हिटी का इन्क्रीज होते? तर क्लोरोक्रेसॉल हे फिनॉलचं सबस्टिट्यूट आहे. त्याच्यामध्ये तिसऱ्या आणि चौथ्या पोझिशनला मिथाइल आणि क्लोरो ग्रुप अटॅच होतो. आणि या मिथाइल आणि क्लोरो ग्रुपच्या अटॅचमेंटमुळे या क्लोरोक्रेसॉलची अँटीबॅक्टेरियल ॲक्टिव्हिटी काय होते? इन्क्रीज होते. पण ह्याचा एक डिसॲडव्हान्टेज आहे. काय? तर तिसऱ्या आणि चौथ्या पोझिशनला मिथाइल आणि क्लोरो ग्रुप अटॅच झाल्यामुळे या कंपाऊंडची वॉटर सोल्युबिलिटी रिड्यूस होते. सो पहिलं रिझन तुम्हाला विचारू शकतात, व्हॉट इज द रिझन दॅट अँटीबॅक्टेरियल ॲक्टिव्हिटी ऑफ क्लोरोक्रेसॉल increase? What can you write? Chlorocresol is a substituted phenol in which at third and fourth position chloro and methyl group is attached. Due to attachment of methyl and chloro group, antibacterial activity of chlorocresol get increases. Second reason काय विचारू शकतात? Why water solubility of chlorocresol reduce? क्लोरोक्रेसॉलची वॉटर सोल्युबिलिटी का रिड्यूस होते? Why water solubility of chlorocresol reduce? Again write down. हा सबस्टिट्युटेड फिनॉल आहे. त्याच्यामध्ये तिसऱ्या आणि चौथ्या पोझिशनला मिथाइल आणि क्लोरो ग्रुप अटॅच होतो. मिथाइल आणि क्लोरो ग्रुप अटॅच झाल्यामुळे त्याची अँटीबॅक्टेरियल ॲक्टिव्हिटी वाढते, बट it reduces its water solubility. So due to attachment of methyl and chloro group at third and fourth position, water solubility of chlorocresol get reduces. Okay, so this is the reason. The next physical property of chlorocresol. क्लोरोक्रेसॉलच्या फिजिकल प्रॉपर्टी काय आहेत?
फर्स्ट फिजिकल प्रॉपर्टी इज इट इज कलरलेस और व्हाईट क्रिस्टलाइन पावडर. एकतर हा कलरलेस असतो किंवा व्हाईट क्रिस्टलाइन पावडर असतो. नेचर त्याचं क्रिस्टलाइन आहे. सो क्लोरोक्रेसॉल फर्स्ट प्रॉपर्टी इट इज कलरलेस or white crystalline powder. Then second property it has characteristics or phenolic odor, कारण phenol ring आहे. So second property it is characteristics or it has characteristics or phenolic odor. Then third it is slightly soluble in water. वॉटरमध्ये काही प्रमाणात सोल्युबल असतो. स्पॅरिंगली सोल्युबल इन अल्कोहोल, अल्कोहोलमध्ये अगदी थोड्या प्रमाणात. देन फ्रीली सोल्युबल, अगदी पूर्णतः सोल्युबल कशामध्ये असतो, इथर अँड फॅटी ॲसिड. फॅटी ॲसिड इन इथरमध्ये फ्रीली सोल्युबल असतो. सो फिजिकल प्रॉपर्टी इट इज कलरलेस और व्हाईट क्रिस्टलाइन पावडर. then it has characteristics or phenolic odor. Then third one slightly soluble in water, sparingly soluble in alcohol and freely soluble in ether and fatty acid. Okay, the next stability and storage, chlorocresol ची stability and storage. So chlorocresol is easily oxidized by air and oxygen. ऑक्सिजन किंवा एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये आला तर त्याचं ऑक्सिडेशन होतं, ऑक्सिजन किंवा एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये आला तर. सो इट इज इझिली ऑक्सिडाइज्ड बाय एअर अँड ऑक्सिजन, हेन्स इट इज स्टोअर इन टाइटली क्लोज कंटेनर. हेन्स इट इज स्टोअर इन टाइटली क्लोज कंटेनर. सो स्टोरेज आणि स्टॅबिलिटी कंडिशन काय आहे, इट इज इझिली ऑक्सिडाइज्ड बाय एअर अँड ऑक्सिजन, हेन्स इट इज स्टोअर इन टाइटली क्लोज कंटेनर. ओके, द नेक्स्ट इज द युजेस ऑफ क्लोरोक्रेसॉल. क्लोरोक्रेसॉलचे काय युजेस काय आहेत. सो इट इज यूज इन, सो क्लोरोक्रेसॉल हे काय आहे, इट इज पोटंट डिसइन्फेक्टंट अँड ऑल्सो यूज ॲज टॉपिकल अँटीसेप्टिक. पोटंट म्हणजे काय, अगदी स्ट्रॉंगली ॲक्ट होणारं. ओके, याचा रिझल्ट कसा आहे, एकदम स्ट्रॉंग आहे. सो इट इज पोटंट डिसइन्फेक्टंट. फर्स्ट यूज इट इज पोटंट डिसइन्फेक्टंट अँड ऑल्सो यूज ॲज टॉपिकल अँटीसेप्टिक. टॉपिकल अँटीसेप्टिक म्हणून काय केलं जातं, यूज केलं जातं. देन सेकंड इट इज पॉवरफुल बॅक्टेरियासाइड अँड फंगीसाइड. आपण डेफिनेशन बघितले आहेत. व्हॉट इज मीन बाय बॅक्टेरियासाइड अँड बॅक्टेरियास्टॅटिक्स. बॅक्टेरियासाइड म्हणजे काय, केमिकल विच किल बॅक्टेरिया. फंगीसाइड केमिकल विच किल फंगस. अँड बॅक्टेरियास्टॅटिक्स मीन्स व्हॉट, केमिकल विच प्रिव्हेंट बॅक्टेरिया. बॅक्टेरिया मारत नाही, फक्त त्यांची ग्रोथ थांबवतो. ओके, सो क्लोरोक्रेसॉल इज पॉवरफुल बॅक्टेरियासाइड अँड फंगीसाइड. देन थर्ड वन इट इज यूज ॲज अ प्रिझर्वेटिव्ह. प्रिझर्वेटिव्ह म्हणून यूज केलं जातं. कशामध्ये, इट इज यूज ॲज अ प्रिझर्वेटिव्ह इन क्रीम अँड फार्मास्युटिकल प्रिपरेशन युजेस फॉर एक्सटर्नल यूज. फक्त एक्सटर्नल यूजसाठी जी फार्मास्युटिकल प्रिपरेशन यूज केली जातात त्याच्यामध्ये हा प्रिझर्वेटिव्ह म्हणून काय केला जातो, यूज केला जातो. देन नेक्स्ट लास्ट यूज इज दॅट 0.2% सोल्युशन. क्लोरोक्रेसॉलचं 0.2% सोल्युशन यूज ॲज अ बॅक्टेरिया साईड इन स्टरिलायझेशन प्रोसिजर. स्टरिलाइज जे आपण करतो, स्टरिलायझेशन म्हणजे काय, तुम्ही बघितलं असेल जुन्या काळात डॉक्टर काय करायचे, तीच इंजेक्शन रिपीट वापरायचे. इंजेक्शन म्हणजे काय, निडल. तेव्हा ते एका चौकोनी बॉक्समध्ये टाकायचे, लाईट्स ऑन करायचे आणि त्याला उकळी काढल्यासारखं हॉट वॉटरमध्ये किंवा केमिकलमध्ये काय करायचे, स्टरिलाइज करायचे. त्या प्रोसेसला स्टरिलायझेशन म्हटलं जातं. सो त्याच्यासाठी क्लोरोक्रेसॉल केमिकल म्हणून यूज केलं जातं. किती, 0.2% सोल्युशन यूज ॲज अ बॅक्टेरिया साइड इन स्टरिलायझेशन प्रोसिजर. सो दीज आर द युजेस ऑफ क्लोरोक्रेसॉल. ओके, सो क्लोरोक्रेसॉलची ब्रँड नेम काय आहेत, सो दिस इज क्लोरोक्रेसॉल क्रीम किंवा क्लोरोक्रेसॉल पेस्ट अवेलेबल. दॅट इज पी क्लोरो मीन्स पॅरा क्लोरो मेटाक्रेसॉल. दॅट इज 4 क्लोरो 3 मिथाइल फिनॉल. ओके, पेस्टमध्ये ते अवेलेबल असतं. सो आज आपण टोटल 4 कंपाऊंड बघितली. पहिलं प्रोफ्लेविन. ओके, प्रोफ्लेविनचं स्ट्रक्चर एक्झामला विचारलं जातं. स्ट्रक्चर आहे स्क्रीनवरती बघा. 3 बेन्झिन रिंग, 2 अमायनो ग्रुप. ॲक्रिडिनचं आहे, त्याचं आयुपॅक नेम आहे प्रोफ्लेविनचं 3,6 डायअमायनो ॲक्रिडिन. स्ट्रक्चरमध्येच दिसतं 2 अमायनो ग्रुप आहेत म्हणून. त्याच्यानंतर त्याचे मार्केटेड प्रिपरेशन, फिजिकल प्रॉपर्टी, युजेस बघितले. बेन्झाल्कोनियम क्लोराईड स्ट्रक्चर आयुपॅक नेम विचारलं जात नाही एक्झामला. ओके, सो त्याची स्ट्रक्चर पण सुद्धा स्क्रीनवर दिसतंय तुम्हाला.
IUPAC नेम N अल्काइल N बेन्झाईल NN डायमिथाईल अमोनियम क्लोराईड. स्ट्रक्चर IUPAC नेम विचारलं जात नाही, त्याचे युजेस, फिजिकल प्रॉपर्टी, स्टॅबिलिटी, स्टोरेज विचारलं जातात. मार्केटेड प्रिपरेशन्स आहेत ऑक्युटिफेन, ट्रॅवाटान, स्ट्रेप्सिल्स, टॉवलेट्स. ओके. त्याच्यानंतर सेट्रिमाइड बघितलं, सेट्रिमाइडचं सुद्धा स्ट्रक्चर IUPAC नेम एक्झामला विचारलं जात नाही. सेट्रिमाइडचं ब्रँड नेम, त्याच्या फिजिकल प्रॉपर्टी बघितल्या. त्याच्यानंतर आपण बघितलं क्लोरोक्रेसॉल, याचं स्ट्रक्चर बेन्झिन रिंग, त्याला OH ग्रुप अटॅच म्हणून फिनॉल, तिसऱ्या आणि चौथ्या पोझिशनला मिथाईल आणि क्लोरीन ग्रुप रिस्पेक्टिव्हली. याचं स्ट्रक्चर IUPAC नेम विचारलं जातं. फिजिकल प्रॉपर्टी युजेससुद्धा विचारले जातात. आणि याच्या क्लोरोक्रेसॉल रिलेटेड 2 रिझनसुद्धा तुम्हाला मी सांगितले. ओके. Why antibacterial activity of chlorocresol increase? Because it is substituted phenol contain methyl and chloro group at 3 and 4th position, and due to attachment of methyl and chloro group antibacterial activity get increases. किंवा सेकंड रिझन काय विचारतात, why water solubility of chlorocresol get reduced? Why? It is because chlorocresol is a substituted phenol. It is substituted by methyl and chloro group at 3rd and 4th position. Due to this attachment, antibacterial activity get increases, but disadvantage is that water solubility of chlorocresol get reduces. Okay, then the remaining compound we will see into the next lecture video. Okay, thank you, stay safe, stay healthy. Thank you very much.